तुम्ही मजेत असाल। आणि आता आज आहे शुक्रवारी सकाळी उठून सईला स्कूलला पाठवलं, त्यानंतर रेसिपी बनवली, रेसिपी शेअर केली आहे शॉर्ट व्हिडिओवर, नक्की जाऊन बघा। आता जस्ट माईला सोडून आली आहे मी। अख्तर बघा माझं एवढं करून टाकते, मला माझी माही उठत नाही, आवरत नाही, नुसतं पळायला लावते। तिला सोडून आली आहे, टिफिन दिलाय, बॉटल दिली आहे, बॅग दिली आहे, पेन्सिल दिली, सगळं दिले, ती गेली। आता मी करते नाश्ता केल्यानंतर आता घरातले कामं आवरू। चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करू। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ऑल फ्रेंड्सला माझ्याकडनं गुड मॉर्निंग, हॅलो। सकाळनंतर मी आता भेटते। आल्यानंतर आता स्वयंपाक करते, खिचडी बनवते आज, दुसरं काही बनवत नाही आहे। आणि दोघं पोरींना घेऊन आल्यानंतर आता खिचडी बनवते, जेवते। जेवण झाल्यानंतर मला ब्लाऊज शिवायचे, दोघं पोरी बघू शकतात। की त्याला डब्बा काढून ठेवायला शक्यच नाही। जे काम करायचं होतं ते काम झालंय माझं। जेवण करूया आपण, मसाले भात, मस्त खिचडी। थोड्या वेळात भेटते मी। जेवण झाल्यानंतर मी इथे बसले ब्लाऊज शिवायला। जे ब्लाऊज मला द्यायचं होतं, रात्री अर्ध शिवलं आणि आता अर्ध शिवायचं होतं, तेच काम करत होते। आणि माझी मोटर खराब झाली ऐन टाइमवर, त्यामुळे मी पॅन्डलने फिरवून ब्लाऊज शिवते। आणि एकीकडे मी आता संध्याकाळची तयारी करते, रेसिपी बनवते। कढई गरम झाल्यानंतर तेल टाकले, जिरं टाकले, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकलाय आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे। ही सगळ्यांना आवडणारी भाजी आहे, त्याच्यातच बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, तर सगळेजण आवडीनेच खातात। माहीत चाललं होतं बनव, इथे लाल तिखट चवीनुसार आणि हळद टाकली आहे, पाणी टाकलेलं आहे थोडं, जास्त नाही, मीठ टाकलंय चवीनुसार, उकळी येऊ दिली आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यात शेव टाकलेली आहे, गाठी शेव टाकलेली आहे, जे भाजीसाठी स्पेशल येते। तर हो, आज आपण शेवभाजी बनवली आहे, खायला या लवकर माझ्याकडे। खूप छान आणि टेस्टी बनलेली होती। तर आजची ही माझी रेसिपी होती। तर आता दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे। आम्ही संध्याकाळी माईला दवाखान्यात दाखवल्यानंतर आईला घेऊन निघालो होतो। बघू शकता आता द्वारका सर्कल वगैरे पार केला आहे, आम्ही पुढे चाललोय। खूप छान वाटत होतं, हिरवं आणि इथे ट्रॅफिक नेहमीच जास्त असते। तर आता आम्ही पोहोचलोय औदुंबर नगरला, तिथून एंट्री केली मध्ये। बरेच मध्ये अंतर आहे आणि इथे आता आम्ही पोहोचलोय फायनली जिथे जायचं आहे। तर आम्ही इथे लिफ्टमधनं घरी आलोय। तर आज आलो आम्ही दादाच्या घरी, कारण दादाच्या बड्डेच्या दिवशी आम्ही नव्हतो, तर आज आम्ही आलो बड्डेला। बघू शकता मी शॉर्टकटमध्ये फास्ट घर दाखवलं तिचं। आणि इथे दादाचा हॅपी बर्थडे करूया, आता सगळेजण ओवाळून घेते आणि पोरांना खूपच आनंद झाला। आता पोरांनी ओवाळलं छान पद्धतीने। पोरांना यामुळे सवय लागते, नाही तर मागेच राहून जातात, त्यामुळे सगळ्यांनी ओवाळलं। आणि इथे ताट घेऊन प्रत्येकाने ओवाळून घेतलेलं आहे। हॅपी बर्थडे टू यू दादा, हॅपी बर्थडे टू यू दा। इथे सागरांनी केक खाऊ घातल्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी केक खाऊ घातला आहे। आणि इथे सर्वात लास्टला मीच केक खाऊ घातला आणि इथे जेवायला बसलोय। तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये भाजी, पोळी, बिर्याणी, कांदा वगैरे सगळंच होतं आणि इथे सगळ्यांची मस्ती चालू होती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज।